एव्हरीवन, मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला 12 अशा काही स्किन केअर टिप्स सांगणार आहे। तर ह्या टिप्स जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग बघूयात की त्या टिप्स कोणत्या। सगळ्यात पहिली टिप आहे वॉश युअर हँड्स। यस, जेव्हा आपण बाहेर न येतो तेव्हा आपण जसे आपले हँड हे वॉश करतो तसेच तुम्हाला तुमच्या फेसला हात लावण्यापूर्वी तुम्हाला तुमचे हँड हे वॉश करायचे आहे। तर काय होतं, दिवसभरात आपण भरपूर सारे कामं करतो, भरपूर साऱ्या ठिकाणी जातो आणि त्यामुळे आपल्या हातावर खूप सारे जर्म्स हे जमा झालेले असतात आणि तोच हात जर आपण आपल्या स्किनला लावला तर आपल्या स्किनला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते किंवा आपल्या स्किनवर पिंपल्स ही येऊ शकतात आणि पिगमेंटेशन सारखे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागू शकतात। त्यामुळे तुम्ही हँड वॉश करायलाच हवे। त्यानंतरची दुसरी टिप आहे रिमूव्ह युअर मेकअप एव्हरी नाईट। यस, झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा मेकअप हा क्लीन करूनच झोपायला हवा। भलेही तुम्ही बीबी क्रीम लावलेली असू दे, सीसी क्रीम लावलेली असू दे किंवा तुम्ही फक्त तुमच्या फेसला साधी पावडर ही लावलेली असू देत, तरीही तुम्ही तुमचा स्किनचा मेकअप हा रिमूव्ह करूनच झोपायला हवं। आता जर तुम्ही मेकअप हा रिमूव्ह करून झोपला नाही तर काय होईल की तुमचे जे स्किनचे जे पोअर्स असतात त्यामध्ये ते मेकअप प्रोडक्ट हे जाऊन बसतात आणि त्यामुळे तुमच्या स्किनवर पिंपल्स, पिगमेंटेशन असे प्रॉब्लेम हे होऊ शकतात। टिप नंबर 3, यूज अ जेंटल फेस वॉश। आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे स्ट्रॉंग फेस वॉश हे अवेलेबल झालेले आहेत, बट तुम्ही ती चूक अजिबात करू नका। कुठलंही स्ट्रॉंग फेस वॉश हे तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय अजिबात करू नका। काय होतं, जी गोष्ट आपल्याला डेली वापरायची आहे किंवा डेली चेहऱ्यावर यूज करायची आहे ती गोष्ट आपली माइल्डच असायला हवी। त्यामुळे शक्यतो तुम्ही माइल्ड फेस वॉशनेच यूज करायला हवा। टिप नंबर 4, एक्सफोलिएट युअर स्किन वन्स इन अ वीक। एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये कितीही स्क्रब येऊ देत, कितीही एक्सफोलिएटर येऊ दे, बट तुम्हाला ते एक्सफोलिएटर किंवा ते स्क्रब आणून जसंच्या तसं कधीही अप्लाय करायचं नाही। तर तुम्ही काय करा की तुमची स्किन ही पिंपल्सने भरलेली असू दे किंवा तुमची स्किन ही स्मूथ आणि क्लिअर ही असू दे, तर तुम्हाला जे हे स्क्रब आहे ते तुम्हाला आठवड्यातनं 2दा तुम्हाला तुमच्या स्किनवर ते अप्लाय करायचं आहे। जर तुम्ही जास्तीत जास्त वेळा स्क्रब केलं तर तुमची स्किन ही लूज ही होऊ शकते। टिप नंबर 5, यूज अ टोनर। यस, हल्ली खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो की टोनर हे यूज करायचंच का किंवा टोनर हे काय यूज करायला हवं। टोनर हे आपल्या स्किनचा पीएच चांगल्या प्रकारे बॅलन्स ठेवतं, त्यामुळे तुम्ही टोनर हे यूज करायलाच हवं। आता जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर तुम्ही एक छान असं हायड्रेटिंग किंवा मॉइश्चरायझिंग टोनर हे यूज करायला हवं। जर तुम्हाला टोनर हे यूजच करायचं नसेल तर तुम्ही रोज वॉटर हे ऍज अ टोनर म्हणून वापरू शकता। नंतर आहे टिप नंबर 6, नेव्हर फॉरगेट युअर सिरम। यस, आता तुम्ही जेव्हा तुमचा फेस वॉश करता त्यानंतर तुम्ही तुमच्या फेसला मॉइश्चरायझर अप्लाय करता, त्यानंतर तुम्ही तुमच्या फेसवर सिरम अप्लाय करायला अजिबात विसरू नका। बऱ्याच जणी काय करतात की हिने हे सिरम अप्लाय केलं, हिला खूप चांगला रिझल्ट आला म्हणून आपणही कुठलाही सिरम हा मार्केटमधनं आणायचा नाही आणि आपल्या स्किनवर अप्लाय करायचा नाही। तर तुमचा स्किन टाईप कुठला आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सिरम हे अप्लाय करायला हवं। आता त्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही व्हिटॅमिन सी फेस सिरम ही यूज करू शकता किंवा तुमचं जर एज हे 40+ असेल आणि तुमची स्किन ही खूप जास्त ड्राय असेल तर तुम्ही हायलुरॉनिक ऍसिड वाला सिरम हे वापरू शकता। त्यानंतर टिप नंबर 7, ऑलवेज अप्लाय सनस्क्रीन। यस, सनस्क्रीन अप्लाय करायला अजिबात विसरू नका। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जगातलं कुठलंही प्रोडक्ट हे पिगमेंटेशन पासून वाचवू शकत नाही जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सनस्क्रीन हे वापरलं नाही। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बाहेर जाल किंवा घरातही असाल तेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सनस्क्रीन हे अप्लाय करायलाच हवं। सनस्क्रीन हे काय करतं की आपल्या चेहऱ्याला, आपल्या स्किनला UV रेज पासून प्रोटेक्ट करतं। तर तुम्ही मिनिमम SPF 30 असलेलं सनस्क्रीन हे तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायला हवं आणि जर तुम्ही खूप जास्त उन्हाच्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही तुमच्या स्किनवर SPF 50 वालं सनस्क्रीन हे वापरू शकता।
त्यानंतर टिप नंबर 8 आहे ड्रिंक इनफ वॉटर। तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कितीही सारे स्किन केअर प्रोडक्ट अप्लाय करत असाल, कितीही साऱ्या ब्युटी ट्रीटमेंट घेत असाल, पण तुम्ही जर पाहिजे तेवढं पाणी पित नसाल तर तुमची स्किन ही हायड्रेटेड राहणार नाही। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पुरेसं पाणी हे पिणं खूप गरजेचं आहे। तर पाणी हे दिवसातनं 7 ते 8 ग्लास तुम्ही प्यायलाच हवं। त्याने काय होईल की तुमची बॉडी ही हायड्रेटेड राहील आणि तुमची स्किन ही हेल्दी आणि हायड्रेटेड राहील। टिप नंबर 9, अप्लाय नाईट क्रीम और नाईट मास्क। यस, आता रात्री झोपतानाही तुम्हाला तुमच्या स्किनवर नाईट क्रीम किंवा नाईट मास्क किंवा एखादं चांगलं मॉइश्चरायझर हे अप्लाय करायचं आहे। आता जेव्हा रात्री झोपताना तुम्ही तुमचा फेस हा क्लीन करता, त्यानंतर तुम्ही त्यावर कुठलंही मॉइश्चरायझर हे अप्लाय करू शकता। जर तुम्हाला तुमची स्किन ही तुकतुकीत आणि ग्लोईंग हवी असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर हे अप्लाय करायलाच हवं। नंबर 10, यूज फेशियल मिस्ट और रोज वॉटर। तुम्ही दिवसभरातनं एकदा तरी तुमच्या फेसवर फेशियल मिस्ट हा अप्लाय करायलाच हवा। याने काय होईल की तुमची स्किन ही फ्रेश आणि ताजी तवानी तुम्हाला दिवसभर ही दिसून येईल। आता जर तुम्हाला फेशियल मिस्ट स्प्रे हा अप्लाय करायचाच नसेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रोज वॉटरचा जो स्प्रे बॉटल मिळते तीही तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर टिप नंबर 11, प्रोडक्ट ऍप्लिकेशन इज इम्पॉर्टंट। आता तुम्ही मार्केटमधनं कितीही महागडे प्रोडक्ट घ्या, ते प्रोडक्ट तुम्ही तुमच्या स्किनवर योग्य पद्धतीने अप्लाय केले नाही तर तुमच्या स्किनचं खूप सारं नुकसान हे होऊ शकतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, जे प्रोडक्ट तुम्ही मार्केटमधनं परचेस करता आणि तुमच्या फेसवर अप्लाय करता तेव्हा तुम्हाला ते प्रोडक्ट अतिशय सॉफ्टली आणि हलक्या हाताने तुमच्या स्किनवर अप्लाय करायचं आहे। तुम्ही तुमच्या स्किनवर एखादं मॉइश्चरायझर अप्लाय करत असाल किंवा कुठलं क्रीम ही अप्लाय करत असाल तर ते तुम्ही हलक्या हातानेच अप्लाय करा। नंतरची टीप आहे बाय प्रोडक्ट अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप। तर कुठलंही प्रोडक्ट हे चांगलं किंवा वाईट नसतं, तर ते तुमच्या स्किनला सूट होणं हे इम्पॉर्टंट असतं। तर तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसारच प्रोडक्ट हे वापरायला हवं। आता तुम्ही तुमच्या फेस पासून तर तुमच्या बॉडी पर्यंत तुमच्या स्किन टाईप नुसार प्रोडक्ट हे अप्लाय करायलाच हवं। याने काय होईल की तुमच्या स्किनला कुठलेही साईड इफेक्ट हे होणार नाही आणि तुमची स्किन ही हेल्दी राहील। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।